हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी आहे. आज आली आहे तुला जपणारे या सेटवरती आणि आत्ता माझ्यासोबत पौर्णिमा मॅम. खूप छान दिसता येल्लो कलरच्या साडीमध्ये आणि तुम्ही मेकअप पाऊच बघा एकदम मॅचिंग आहे. सध्या खूप उकाडा सुरू आहे. कसं स्किन केअर रुटीन सुरू आहे तुमचं? खरं सांगायचं तर सॉरी मी काहीच करत नाही आणि फक्त मला माझे ड्राय स्किन असल्यामुळे मी कोल्ड क्रीम आंघोळ केल्या केल्या लावतेच. सो तेवढं एकच, बाकी मी काहीही करत नाही. आणि मूड आला की मग कैलाश जीवन लावते. सो रात्री झोपताना कधीतरी. आणि जनरली माझी मोठी वॅनिटी असते, पण आता सगळं इतका उकाडा आणि सगळं सामान नको वाटतंय जास्त, म्हणून मग मी छोट्या पाऊचमध्ये मी मेकअपचं सामान घालून आणलंय. असं काही खास ब्रँड बिंड असं काही माझं काही नसतं. नेक्स्ट टाइम आपण करूच त्याच्यावरती. इतक्या वर्षापासून तुम्ही मालिकांमध्ये काम करताय, इतक्या वर्षांपासून मेकअप यूज करताय, काय बदल जाणवलेत मेकअप याच्यामध्ये? खूप बदल झाला. म्हणजे पूर्वी कसं एकतर मला ना मी माझ्या चेहऱ्याच्या बाबतीत गरज नसतानाही कॉन्शियस का आहे, कारण माझा एवढा पोर्शन आहे ना तो खूप ड्राय पडतो, ते मेकअप तिकडचा जातो. सो मला तिथे कन्सील वगैरे करावं लागतं. तर मी जेव्हा इनिशियली नवीन होते तेव्हा काय असतं, मेन मेकअप मॅन हात नाही लावत, मग जरा ज्युनियरला पाठवतात, तू तिला मेकअप कर वगैरे असतं. तर ते ना नीट नाही करायचे मेकअप, आणि मला मेकअप नीट केला नाही की मी खूप कॉन्शियस व्हायचे. ते तेव्हाची गोष्ट आहे. तर म्हणजे ही जवळजवळ 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मग मी तेव्हा मी ठरवलं की नाही, नथिंग डुईंग, आपल्याला मेकअप आलाच पाहिजे. सो मी करून शिकले. तेव्हा हाताने बेस मर्ज करायचे. हाताने करून झाल्यानंतर मग स्पंज आला, तो असा ओव्हल शेपचा. तर स्पंजनी करायला लागले लोक. मग ते झाल्यानंतर आता ब्रश आलेत, वेगवेगळ्या ब्रशनी वेगवेगळा मेकअप केला जातो. आणि त्याच्याहून अजून आता ते जाडेवाले गोलवाले असे वेगवेगळ्या शेपचे असे ब्लेंड करण्यासाठी स्पंज आलेले आहेत. सो इतकी व्हरायटी, आणि त्याच्यात इतक्या वेगवेगळ्या कंपनी आलेल्या आहेत आता. म्हणजे पूर्वी कसं क्रायलॉनच असायचं, बाकी फार नव्हतं. मॅक आलं, मग आता बॉबी ब्राऊन आलं, मग आता तर असंख्य आहेत कंपनीज. सो फरक खूप झालाय. ओके. हायड्रेट राहण्यासाठी उन्हाळ्यामध्ये, आतून हायड्रेट राहण्यासाठी तुम्ही काय करताय? खरं सांगू, मी काहीच करत नाही. पाणी खूप पिते, हे मात्र आहे. पाणी पिते, आणि मला थंड पाणी प्यायची सवय आहे. म्हणजे उन्हाळ्यात तरी नक्कीच, थंडीची गरज नाही पडत. सो थंडीत साधं पाणी पिते मी, आणि उन्हाळ्यात मी ठरवून थंड पाणी पिते. म्हणजे तहानच भागत नाही. तर सिरियसली डिहायड्रेशन एवढं आहे की जितकं आपण पाणी पिऊ तितकंच कमीच आहे. खूप छान वाटलं. म्हणजे बेसिक मिनिमल, आणि पण सगळं विचारपूर्वक घेतलेल्या गोष्टी आहे ज्या सगळ्या लागतात. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून. आणि असेच व्हॉट्स इन माय मेकअप बॅगचे सेगमेंट पाहत राहा फक्त आपल्या मज्जा पिंक यूट्यूब चॅनलवर. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.